आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी महत्त्वाची बातमी या क्षणाची। माढा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज घोषित करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। संजय मामा शिंदे यांना माढा इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात तपशील देत आहेत। सागर, एकूणच आपण पाहतोय संजय मामा शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। माढाच्या लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। हो। स्वतः शरद पवार यापूर्वी निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं होतं। परत उमेदवारी स्वतःहून मागे घेतली। त्यात रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपामधील प्रवेश, यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे माढाचे आमदार आहेत, त्यांचा छोटा भाऊ आहे। विशेष म्हणजे संजय मामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे आता अध्यक्ष आहेत आणि भाजपाच्या मदतीने ते अध्यक्ष आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावरून दिसून येतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकमेकांचं फोडाफोडीचं राजकारण सगळ्यात मोठं सुरू आहे। आज बारामती येथे शरद पवार यांची सायंकाळी 4 वाजता गोविंदबागेत पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये माढ्याचा उमेदवार अधिकृतरित्या घोषित केला जाईल। त्याचवेळी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आणि इतर म्हणजे भंडारा गोंदिया येथील देखील उमेदवार घोषित करण्याची शक्यता वर्तवली जाते। माढ्यामधून संजय शिंदे यांची नावाची घोषणा होईल असं म्हटलं जातं। भाजपाला हा कुठेतरी एक मोठा धक्का आहे, कारण की संजय शिंदे यांना भाजपाने विचारणा केली होती लोकसभा मतदारसंघासाठी, पण संजय शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला लोकसभेमध्ये इंटरेस्ट नाही या निवडणूक लढवण्यामध्ये। करमाळा इथून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी यापूर्वी केलेली आहे, पण मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द काही क्षणातच बदलवून पवारांनी स्वतःकडे खेचून आणलेला आहे संजय शिंदेंना। यामुळे माढ्याच्या निवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादीचं जर संजय शिंदे हे उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूला भाजपाचा उमेदवार नेमका कोण, मग रणजितसिंह मोहिते पाटील आहेत की अजून अन्य कोण, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण एकूणच संपूर्ण राज्यामध्ये माढ्याच्या निवडणुकीचं लक्ष केंद्रित होण्याचं कारण आहे स्वतः पवारांनी दाखवलेली निवडणूक आणि आता त्यांनी घेतलेली माघार। यावरून आता संजय मामा शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जातं आणि आज अधिकृत घोषणा केली जाईल असं सांगितलं जातं। अगदी सागर, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।